नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि मी शुभम आज आपल्या समोर उभा आहे द हिंदू न्यूजपेपरचं अनालिसिस करण्यासाठी. तर चला बघूया आज काय काय मुद्दे आहेत आपल्या न्यूजपेपरमधले डिस्कशनसाठी, की जे आपल्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप काय आहेत इम्पॉर्टंट आहेत. तर पहिला मुद्दा जो आहे तो बघा इथं तुमच्या पुढे दिलेला आहे, तो श्रीलंका इव्हॅक्युएट्स द क्रू ऑफ सेकंड इरानियन शिप नियर इट्स टेरिटोरियल वॉटर्स अशी नावाची एक न्यूज होती. तर रिसेंटली काय झालं होतं बघा, भारताच्या खाली जो एक महत्वाचा इथं देश आहे, ज्याचं नाव आहे श्रीलंका. आणि या श्रीलंकेच्या इथून शेजारी त्यांच्या टेरिटोरियल वॉटर्समध्ये एक शिप चाललं होतं, एक जहाज चाललं होतं, जे की इराणचं होतं. आणि त्या इराणच्या शिपवर म्हणजे ते सिव्हिलियन शिप होतं, म्हणजेच ते जहाज होतं, माल वाहतूक करणारं असं जहाज होतं. त्याच्यावर यूएस बेस्ड एका सबमरीन म्हणजेच पाणबुडी यांनी काय केलेलं आहे, अटॅक केला होता. आणि तिथं काय झालं होतं, पूर्णपणे जवळपास 70 ते 80 लोक त्या शिपवर होते, त्या डेकवर अवेलेबल होते किंवा तिथं उभा होते. त्यांचा ऑन द स्पॉट काय झालेला होता, मृत्यू झाला होता. ही न्यूज फार इम्पॉर्टंट होती आणि चर्चेमध्ये होते. आता रिसेंटली हा फार हॉट टॉपिक आहे, मी मागेही या व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे. तर या पद्धतीनं ही न्यूज होती. मग आता एक्झॅक्टली याच्यामध्ये करायचं काय, तर बघा या आर्टिकलचा रिलेव्हन्स डायरेक्टली आपला कुठं जात असेल तर तो आपल्या या कन्सेप्टशी जातो. तर समोर बघा आपल्या पुढे एक मी चित्र ठेवलेलं आहे. याच्यामध्ये टेरिटोरियल सी म्हणून नावाची काय दिलेली आहे बघा, इथे एक बाउंड्री तुम्हाला दिसत असेल. म्हणजे हे काय नक्की एक्झॅक्टली काय असतं, तर बघा समजा आपण भारताचा हा नकाशा मॅप काढलेला आहे दोन्ही बाजूनी. मी खालचा भाग घेतलेला आहे फक्त, टेपरिंग एंड म्हणजे जिथं निमुळता भाग भारताचा जो खाली चाललेला आहे. इकडे बघा या बाजूला आपल्याकडे आहे कुठला, अरेबियन सी. ठीक आहे. आणि या बाजूला कोणता आहे, बे ऑफ बेंगॉल. ठीक आहे. मग आता भारताची जी मेन बॉर्डर आहे, लँड बॉर्डर म्हणजे जी भूसीमा आहे, भूसीमापासून आपण जर पुढं 12 नॉटिकल माइल्स एवढं पुढे गेलं, काय म्हटलेलं आहे, 12 नॉटिकल माइल्स जर पुढे गेलं तर त्याला काय म्हटलं जातं, तुमचा टेरिटोरियल सी असं म्हटलं जातं तिथं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. फॅक्ट फार इम्पॉर्टंट आहे, की तुमची जिथं बॉर्डर आहे, लँड बॉर्डर, तिथपासून 12 नॉटिकल माइल्स. आता नॉटिकल माइल्स म्हणजे हे काय आहे, तर समुद्रामध्ये किलोमीटरमध्ये कधीही डिस्टन्स मेजरमेंट करत नाहीत, हे लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं काय आहे, की नॉटिकल माइल्स हेच युनिट तिथं वापरलं जातं. आता हे का आहे, कशासाठी आहे, तर बघा इंटरनॅशनल सिस्टम जी आहे याच्यामध्ये ती डेव्हलप केली गेलेली आहे आणि त्यांनी काहीतरी सेट रूल लिहिलेले आहेत. वी नीड नॉट टू बॉदर टू मच अबाउट इट, की हे असंच का आहे, कारण ज्या गोष्टी आहेत वी शुड ऍक्सेप्ट सम काइंड ऑफ फॅक्ट्स, की जे काही सर्टन फॅक्ट्स, की ओके दिस इज द फॅक्ट वी नीड टू ऍक्सेप्ट. त्याच्यामध्ये डबल विचार करण्याची गरज नाहीये, है ना. त्याच्यामध्ये वेळ वाया जातो, तुमची एनर्जी वाया जाते आणि आपण त्याच्यावर फालतू विचार करत बसतो आणि मग परत काय होतं, एक्झामिनेशनमध्ये सिलेक्शन येण्याचे चान्सेस आपण काय करतो, जास्तीत जास्त लांब जातोय. त्यापेक्षा या फॅक्ट्सला स्टिक राहणं फार गरजेचं आहे. म्हणजेच याचा अर्थ, की ही जर तुमची बाउंड्री आहे, तर इथून तुम्ही 12 नॉटिकल माइल्स पर्यंत गेला तर त्याला त्या स्टेटची म्हणजे त्याच देशाची टेरिटोरियल वॉटर असं म्हणतात. म्हणजे जो आता इराणमध्ये इराणच्या शिपवर हल्ला झाला ना, म्हणजे ते जहाज जे होतं, तर ते टेरिटोरियल वॉटर्समध्ये होतं. कुणाच्या, श्रीलंकेच्या. म्हणजे हे समजा जर श्रीलंका आहे तर श्रीलंकेच्या 12 नॉटिकल माइल्समध्ये ते जहाज तिथं काय होतं, ऍक्च्युली चाललं होतं. आणि तिथं युएसच्या पाणबुडीनं म्हणजे समुद्राच्या खाली जाऊन ती काय करत होती, त्यांनी तिथून अटॅक केला आणि त्याला काय केलेलं आहे, डिस्ट्रॉय केलेलं आहे. आता यू नो की इट इज अ प्रिएम्प्टिव्ह अटॅक. म्हणजेच याचा अर्थ काय, की युएसनी इराणवर हल्ला कशासाठी केलेला आहे याची कारणं आपण एक 2-3 पाठीमागे बघितली होती. आता त्याच्या पुढे बघा काय सांगितलेलं आहे, इथं महत्वाची कन्सेप्ट आहे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. म्हणजेच याचा अर्थ काय बघा, की तुम्ही तुमच्या लँड बॉर्डर पासून मार्क केलेली आहे तिथपासून जर 200 नॉटिकल माइल्स पुढे चाललेला आहे, म्हणजे जी तुमची भूसीमा आहे, लँड बॉर्डर आहे, तिथपासून कुठे गेलेले आहेत, पुढे चाललेला आहात, तिथं 200 नॉटिकल माइल्स पर्यंत तुम्ही जर जात असाल तर त्याला म्हटलं जातं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. फार इम्पॉर्टंट आहे बघा. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ जर सांगायचं गेलं तर मी परत एकदा इथं छानपैकी काय करतो, दिस इज माय बॉर्डर. 12 नॉटिकल माइल्स पर्यंत जर गेलं तर मी त्याला काय म्हणणार आहे, माझी टेरिटोरियल वॉटर असं म्हटलं जातं. म्हणजे त्या देशाची सागरी सीमा तिथपर्यंत असते.
म्हणजे भारत देशाला 12 नॉटिकल माइल्स पर्यंत इथपर्यंत काय करू शकतात त्याच्यामध्ये तो त्यांचा अधिकार क्षेत्र आहे, त्यांचं तिथं ज्युरिस्डिक्शन आहे, तिथपर्यंत ते त्यांचा हक्क दाखवू शकतात. बरं, मग तिथून पासून परत 200 नॉटिकल माइल्स पुढे गेल्यानंतर काय आहे, तर 200 नॉटिकल माइल्समध्ये एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून त्याला डिक्लेअर केलं जातं आणि तिथपर्यंत अधिकार त्या देशाचे नसतात, पण तिथपर्यंत तुम्ही नेव्हिगेशन करू शकता, म्हणजे स्वतःचं जहाज तिथं जाऊ शकतं, फिशिंग करू शकता, है ना? आणि तिथं जाऊन काय करू शकता, त्याच्यामध्ये मिळणारे मिनरल्स वगैरे जे असतील, तर हे सगळे काय आहे, तिथं तुम्ही जाऊन एक्सप्लोरेशन करू शकता. त्याच्या पुढं 200 नॉटिकल माइल्सच्या पुढे गेला. ठीक आहे, 12 नॉटिकल माइल्स पर्यंत काय सांगितलं, टेरिटोरियल वॉटर्स. 200 नॉटिकल माइल्स पर्यंत काय आहे, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. आणि त्याच्या पुढे गेल्यावर मग काय असते, त्याला म्हणतो इंटरनॅशनल वॉटर्स. मग आता ही जी इंटरनॅशनल वॉटर्स आहेत, है ना, इंटरनॅशनल म्हणजे याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय पाणी, जी सीमा आहे, आंतरराष्ट्रीय सीमा समुद्रातली, ती 200 नॉटिकल माइल्सच्या पुढे चालू होते. म्हणजे हा कन्सेप्ट आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. मी परत एकदा रिकॉल करतोय, 12 नॉटिकल माइल्स पर्यंत टेरिटोरियल वॉटर ऑफ दॅट नेशन किंवा कंट्री, त्या देशाची सागरी सीमा, तिथपर्यंत तुम्ही 12 नॉटिकल माइल्स पर्यंत जाऊ शकता. 200 नॉटिकल माइल्स पर्यंत काय आहे, तुमचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. आणि 200 नॉटिकल माइल्सच्या पुढे गेल्यानंतर, त्याच्या पुढं, ठीक आहे, त्याच्या पुढे गेल्यानंतर काय आहे, इंटरनॅशनल वॉटर असं इथं म्हटलं जातं. आता मग हे जर बेसिक्स झालेलं आहे, तर आता चला बघूया की आपण एक्झॅक्टली मध्ये की क्वेश्चन्स यूपीएससीने कसा विचारलेला आहे. आय थिंक दिस वन इज आस्क्ड इन 2022. 2022च्या प्रिलिम्समध्ये ऍक्च्युली हा क्वेश्चन विचारला गेलेला होता. आता काय म्हटलेलं आहे बघा, विथ रेफरन्स टू द युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉज ऑफ द सीज. ओके, लक्षात ठेवा, हे जे कॅटेगरायझेशन आता मी तुम्हाला सांगितलं होतं, हे कोणी करून दिलेलं आहे, UN क्लॉज, म्हणजे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉज ऑफ व्हॉट, सीज, लॉ ऑफ सीज. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, म्हणजे खालील विधानं जी आहेत, खाली दिलेली जी वाक्य आहेत, ती आपल्याला काय घ्यायची आहेत, आपल्या चर्चेमध्ये घ्यायचे आहेत. अ कोस्टल स्टेट हॅज द राईट टू एस्टॅब्लिश ब्रेथ ऑफ इट्स टेरिटोरियल सी अप टू द नॉट लिमिट नॉट एक्सक्लुडिंग द 12 नॉटिकल माइल्स. म्हणजे त्याचा अर्थ काय सांगितलेलं होतं, की जर कोस्टल एरियामध्ये तुम्हाला तिथं जर काय जायचं असेल, सांगितलेलं आहे ब्रेथ ऑफ इट्स टेरिटोरियल सी, म्हणजे तिथं 12 नॉटिकल माइल्स पर्यंत तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या कोस्टची जी सी आहे, ब्रेथ आहे, ती तिथे एस्टॅब्लिश करू शकता. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं होतं की टेरिटोरियल वॉटर 12 नॉटिकल माइल्स इथपर्यंत तुम्हाला काय आहे, परवानगी आहे. नॉट एक्सिडिंग म्हटलेलं आहे बघा स्टेटमेंट. बघा यूपीएससी कसे क्वेश्चन्स फ्रेम करते. नॉट एक्सिडिंग म्हटलेलं आहे, म्हणजे 12 नॉटिकल माइलच्या पुढे नाहीये. मी बोलताना डिस्कशनमध्ये काय सांगितलं होतं, 12 नॉटिकल माइल्स पर्यंत, जस्ट फक्त फिरवलेलं आहे. असं आहे ते उलटं करून घेतलेलं आहे त्यांनी फक्त. सो दिस स्टेटमेंट इज राईट, म्हणजे पहिलं स्टेटमेंट आपलं काय आहे, बरोबर आहे. परत, शिप ऑफ द ऑल स्टेट्स वेदर कोस्टल ऑर लँडलॉक्ड एन्जॉय राईट ऑफ इनोसंट पॅसेज थ्रू द टेरिटोरियल सी. एक्झॅक्टली. बघा, मी आत्ताच तुम्हाला न्यूजमध्ये काय सांगितलं, शिप कुणाचं होतं, इराणचं होतं. अटॅक कुणी केला, तर युएसनी केला. आणि कुणाच्या टेरिटोरियल वॉटरमध्ये केलेला आहे, तर श्रीलंकेच्या. मग श्रीलंकेच्या इथून जाताना सेफ पीसफुल वेनी जाणं त्यांना अपेक्षित होतं, पण ते झालंय का, नाही. मग याचा अर्थ बघा की इट इज एक्सपेक्टेड दॅट की लँडलॉक्ड असू दे किंवा कोस्टल एरिया असू दे, एन्जॉयज द राईट ऑफ इनोसंट पासेस, म्हणजेच तिथं कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर हल्ला झाला नाही पाहिजे, जो की या न्यूजमध्ये आपल्याला काय होतंय, झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, या संधीचं किंवा जे कन्व्हेन्शन आहे याचं उल्लंघन, व्हायलेशन्स तिथं आपल्याला बघायला मिळतंय. कुणी केलेलं आहे, युएसनी सरळ सरळ केलेलं आहे. दॅट्स वाय दिस इज बिकम द न्यूज अँड दिस इज बीन कंटिन्युअसली आस्क्ड थीम इन द रिसेंट यूपीएससी एक्झामिनेशनमध्ये हे विचारलेलं आहे. ठीक आहे, इनोसंट म्हटलेलं. सो दिस वन इज ऑल्सो करेक्ट. म्हणजे याचा अर्थ पहिलं दुसरं आणि पहिलं दुसरे दोन स्टेटमेंट बरोबर आहेत. मग जर आपण बघितलं की दोन स्टेटमेंट, पहिलं आणि दुसरं बरोबर आहे, सो वी कॅन इझिली एलिमिनेट सेकंड अँड थर्ड. दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट इथून काय करू शकतो, डेफिनेटली वी कॅन एक्सक्लूड. अँड एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन्स टू द फर्स्ट अँड फोर्थ ऑप्शन. म्हणजे पहिला आणि चौथ्या ऑप्शनमध्ये तिथं काय होतं, आपण खाली येतो आणि बघा काय सांगितलंय, द एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन शॉल नॉट एक्सटेंड बियॉन्ड 200 नॉटिकल माइल्स. ओके, म्हणजे त्याचा अर्थ काय सांगितलेला आहे की तुमचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जो आहे तो 200 नॉटिकल माइल्सच्या पुढे जाता कामा नये. मी आत्ताच तुम्हाला डिस्कशनमध्ये सांगितलं होतं. सो बघा, फ्रॉम द बेस लाईन फ्रॉम विच द ब्रेथ ऑफ द टेरिटोरियल सी इज मेजर्ड. ओके, सो टेरिटोरियल सी जी आहे तिथून मेजर केली जाते. सो थर्ड स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. जर आपण बघायला गेलं तर तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि बाय डिफॉल्ट एव्हरीथिंग बॉइल डाऊन्स टू द ऑप्शन नंबर डी, दॅट इज डेल्टा, म्हणजेच 1, 2, 3
या गोष्टी इथं आहेत, लागू होतात. हेन्स आर डील इज डन. आपलं काम संपलेलं आहे. सो या पद्धतीने तुम्ही काय केलं पाहिजे, मी पुन्हा एकदा सांगतो, तुमचे PYQs, करंटचा कॉन्टेक्स्ट आणि नवीन विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे. सो या पद्धतीने तुम्ही काय केलं पाहिजे, तिथं कंटिन्युअसली प्रॉपरली गोष्ट बघितल्या पाहिजेत. आता दुसरी एक गोष्ट होती की आता मॅपिंगशी रिलेटेड. सो तुमच्या पुढे बघा, मी इथं प्रिलिम्ससाठी मॅपिंग सेक्शनमधला एक ब्लाइंड मॅप उघडलेला आहे आणि ब्लाइंड मॅपमध्ये काय केलेलं आहे, इथं कंट्रीजची नावं दिलेली नाहीत. सो दिस मॅप इज ऑफ मिडल ईस्ट, नॉट मिडल ईस्ट, वेस्ट एशिया. आता वेस्ट एशियाचा हा मॅप आहे तुमच्या समोर. आता इथं मी या येलो कलर्समध्ये काय केलेले आहेत बघा, समोर तुम्हाला इथं काय दिसतील, ऍक्च्युली मध्ये कंट्रीज आहेत. तर ही जी कंट्री आहे हिचं नाव आहे इराण. मी नावं लिहितोय. ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, कारण जी नवीन मुलं येतात किंवा ज्यांना माहित नाही की नक्की एक्झॅक्टली मॅपिंगमध्ये कसं करायचं, तर काय नाही, तुम्ही एक ब्लॅक स्वान म्हणून नावाचा ॲटलास येतो ऑक्सफर्डचा, तो घ्यायचा आहे आणि त्याच्यातून मॅपिंग करताना काय करायचंय, ह्या गोष्टी बघायच्या आणि बघून ठेवायचं. कारण ज्यावेळेस तुम्ही उद्या UPSC किंवा MPSCला मेन्सची उत्तरे लिहिणार आहेत, त्यावेळेस इट इज एक्सपेक्टेड दॅट की यू शुड ड्रॉ मॅप्स. तुम्ही तिथं मॅप्स काढलेच पाहिजेत. इराणच्या बाजूलाच इथं कोणाची बॉर्डर आहे बघा, इराकची बॉर्डर आहे. त्याच्यानंतर इथं कोण आहे, सौदी अरेबिया. दिस इज युअर सौदी अरेबिया. ठीक आहे. इथं जो छोटा देश आहे या भागामध्ये, त्याचं नाव आहे बघा कुवैत. याचं नाव आहे कुवैत. त्याच्यानंतर इथं जो आहे, दिस वन इज युअर ओमान. त्याच्यानंतर हा जो देश आहे त्याचं नाव आहे येमेन. ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्ही इकडे गेला तर इथं बघा, ह्या भागाचं नाव आहे, याला म्हणतात सिनई पेनिन्सुला. ठीक आहे, याला म्हणतात सिनई पेनिन्सुला. ठीक आहे. त्याच्याच बरोबर तुम्ही इथं जर गेले तर या देशाचं नाव आहे बघा सीरिया. ठीक आहे. याच्यानंतर थोडा इथं गेला तर आहे तुम्ही लेबनॉन. त्याच्याच बरोबर इथं जर खाली आला तर दिस इज युअर जॉर्डन. हा तुमचा जॉर्डन म्हणून नावाचा देश आहे. त्याच्याच बरोबर इथं जर गेला तर तुम्ही आहे तुमचा इस्रायल. ठीक आहे ना. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेला तर याच्या पुढं आय थिंक दिस इज जॉर्जिया. या देशाचं नाव आहे जॉर्जिया. त्याच्यानंतर इथं आहे तुमचा अर्मेनिया. त्याच्यानंतर हा जो तुमचा देश आहे याचं नाव आहे अझरबैजान, है ना, अझरबैजान. ठीक आहे. सो असा देश आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट जो देश राहतोय तो आहे इथं बघा तुर्की आहे. ऍक्च्युली त्याला टर्की असं म्हणतात, बट आता त्याचं नाव रिसेंटली आय थिंक 2023च्या वेळेस त्याचं नाव बदललेलं आहे आणि तुर्की आहे म्हणतात. आय एम नॉट शुअर है ना, की त्याचं इयर मला करेक्ट नाहीये, बट तुर्की हे नाव आहे, कन्फर्म आहे. येस. सो या पद्धतीने बघा, हा आपला वेस्ट एशिया म्हणजे आपला जो पश्चिम आशिया आहे याच्यातले हे सर्व देश आहेत. आणि हे देश याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत तर बघा, कारण काय केले, इराणनी त्यांच्याकडे असलेल्या जेवढ्या पण मिसाईल अटॅक आहेत ना, ते इकडे टाकायला सुरुवात केलेल्या आहेत. ठीक आहे. मग या पद्धतीने तुम्हाला तुमचं मॅपिंग क्लिअर पाहिजे, म्हणजे कंट्रीज तोंडपाठ पाहिजेत. इट्स लाईक अ रोट राईट अप्रोच, म्हणजे तुम्हाला तिथं माहितच पाहिजे, नाही अरे बाबा मला कंट्रीज माहितच पाहिजेत. सो या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता हे तर झालं, ठीक आहे, कंट्रीज माहीत झाल्या. मग आता ज्या वॉटर बॉडीज इथं निळ्या निळ्या शाईजात दिलेल्या आहेत ह्या कोणत्या आहेत, तर बघा, हा आहे तुमचा मेडिटेरेनियन सी. दिस इज युअर मेडिटेरेनियन सी, म्हणजेच याला आपण मराठीमध्ये इथं म्हणतो भूमध्य समुद्र. जमिनीच्या म्हणजे पृथ्वीच्या बरोबर मध्ये आहे म्हणून त्याला भूमध्य, मेडिटेरेनियन सी असं म्हणतात. ना बेसिक सुरुवातीला MPSC साठी एवढं जरी केलं ना तरी फार होऊन जाईल. परत त्याच्यानंतर इथं जो दिलेला आहे हा तुमचा आहे ब्लॅक सी. याला ब्लॅक सी असं म्हणतात. हा जो निळे बॉडी दिसते ना इथं, दिस इज कॉल्ड एज युअर ब्लॅक सी. इथं म्हणतात तुम्हाला अझोव सी, सी ऑफ अझोव, AZOV. त्याच्यानंतर परत सांगितलेला आहे, हा जो इथला सी दिसतोय याचं नाव आहे बघा कॅस्पियन सी. याला कॅस्पियन सी असं म्हणतो. त्याच्याच बरोबर इथं बघा, ही जी वॉटर बॉडी आहे, तुमच्या इथं रफ करतोय, ही जी वॉटर बॉडी आहे याला म्हटलं जातं रेड सी. ठीक आहे. त्याच्याच नंतर इथं जे दिलेलं आहे, इथं आहे तुमची गल्फ ऑफ, आय एम सॉरी, इथं नाहीये, हा तुमचा येमेन होता, मी परत एकदा लिहितो. ठीक आहे. त्याच्यानंतर वर आहे पर्शियन गल्फ, पर्शियन गल्फ. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला ऍटलिस्ट एवढं तरी सांगता आलं पाहिजे. आणि मग इकडं काय चालू होतं सगळं आपला, हा
अरेबियन सी खाली या साईडला. सो अरेबियन सी इकडे चालू होतो. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला मॅपिंगमध्ये हे न्यूजमध्ये होतं. तर मॅप तुम्हाला सगळ्या गोष्टी या पद्धतीने ॲटलीस्ट कंट्री तरी माहीत पाहिजेत. दॅट्स इट. ठीक आहे. आणि आता नेक्स्ट आपण चाललेलो आहोत पुढच्या इम्पोर्टंट मुद्द्यांमध्ये. तर बघा आज हा मेन्ससाठी आर्टिकल आपल्याला इथं मिळालेला आहे. तर आता या आर्टिकलचा वापर कुठं करायचा आहे तुम्हाला? तर बघा GS2 मध्ये या आर्टिकलचा वापर होऊ शकतो. GS3 मध्ये सुद्धा होऊ शकतो आणि GS1 मध्ये सुद्धा. आता कुठं-कुठं वापरू शकता? तर बघा इंडियन सोसायटी म्हणून नावाचा एक आपल्याला GS मध्ये काय आहे तिथं मुद्दा आहे. तर तिथं आपण काय करू शकतो? याच्यातले मुद्दे जे आहेत ते आन्सर रायटिंगमध्ये ज्यावेळेस नेक्स्ट कुठेतरी बिल्ड करणार आहे त्यावेळेस तिथे लिहू शकतो. किंवा GS2 मध्ये व्हल्नरेबल सेक्शन्स ऑफ अ सोसायटी, विमेन्स महिला ज्या आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत? किंवा त्यांच्या निगडीत काहीतरी इम्पोर्टंट डेटा आहे का? तर तो तुम्ही याच्यामध्ये कोट करू शकता. किंवा GS3 मध्ये ज्यावेळेस पण तुम्ही कुठल्याही स्कीम्सबद्दल किंवा कुठल्याही बद्दल तिथं जर समजा इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणून नावाचा एक टॉपिक आहे, तर तिथं त्याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही या गोष्टी मांडू शकता. आता काय झालेलं आहे बघा, या आर्टिकलमधून जे मला इम्पोर्टंट पॉइंट वाटले ते काढलेले आहेत. विमेन्स रिझर्वेशन इन अ पार्लिमेंट. तर बघा ऑलमोस्ट 73rd आणि 74th अमेंडमेंटने आपल्या इकडं महिलांना 33% आरक्षण दिलं गेलेलं आहे. रिझर्वेशन आहे कुठं? पंचायत राज सिस्टममध्ये आणि अर्बन लोकल बॉडीजमध्ये. ठीक आहे. रिस्पेक्टिव्हली 73 आणि 74वी घटना दुरुस्तीने ते दिलं गेलेलं आहे. म्हणजे 100रातली 33वी जागा ही कुणाला रिझर्व्ड असणार आहे? ॲक्चुअलीमध्ये त्यावेळेस तिथं महिलांसाठी जागा रिझर्व्ड असणार आहे. पण आता काय सांगितलेलं आहे? विमेन्स रिझर्वेशन इन पार्लिमेंट. ओके, ठीक आहे. मग आता विमेन्स रिझर्वेशन इन पार्लिमेंट जे आहे ते काय आहे बघा. विमेन्स रिझर्वेशन ॲक्ट 2023 प्रोव्हाइड्स फॉर द रिझर्वेशन ऑफ 1/3 सेम 33% जागा फॉर वुमेन स्टार्टिंग फ्रॉम द 2029 म्हणजे 2029 पासून ज्यावेळेस पण आपली लोकसभा असेल त्याच्या एकूण लोकसंख्येच्या म्हणजे सॉरी मेंबर ऑफ पार्लिमेंटची जेवढी स्ट्रेंथ आहे त्याच्या 33% पार्लिमेंटमध्ये महिला असतील. ठीक आहे. मग आता सध्या किती टक्के आहेत? तर बघा हेच प्रमाण आता 14% वर स्टँड होतं. म्हणजे जेवढे 543 आहेत ना त्याच्यात 14% जर तुम्ही काढलं म्हणजे जवळपास 14-75 म्हणजे 70 ते 75 महिला आत्ता फक्त 543 खासदारांपैकी लोकसभेमध्ये ह्या कोण आहेत? महिला आहेत. मग आता ह्यांची गरज काय आहे? तर बघा ज्यावेळेस वुमेन्स येतात त्यावेळेस त्या स्वतःचा आवाज किंवा स्वतःची मतं तिथं व्यवस्थित प्रभावीपणे मांडू शकतात. महिलांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा करू शकतात. जे पुरुषांना मांडता येत नाहीत. का? कारण बघा ना, प्रत्येकाचा नजरिया किंवा प्रत्येकाचा जो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन असतो ना, तो वेगळा असतो तिथं, है ना? तर म्हणजे आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, काही पुरुष म्हणत असतील, से फॉर एक्झाम्पल हायपोथेटिकल सिच्युएशन, की काय, की महिलांनी फक्त घरच सांभाळायचं. असं जर एखादा पुरुष म्हणत असेल, तर तिथे एखादी महिला उभा येऊन काय म्हणू शकते, की घर सांभाळणे हे फक्त महिलेचीच जबाबदारी का? पुरुषाची नाहीये का? सो इक्वॅलिटी ऑफ व्ह्यू पॉइंट्स आपल्याला काय होतात तिथं बघायला मिळतात. म्हणजे या पद्धतीने तिथं डिबेट, डिस्कशन्स याच्यामध्ये काय करू शकतात त्या स्वतःचं तिथं मत मांडू शकतात. सो मेक इंडियन पार्लिमेंट मोर जेंडर रिप्रेझेंटेटिव्ह इन कंट्रीज हिस्ट्री. सो 2029 पासून आपल्याला 33% तिथं आपण अपेक्षित आहे की महिला बघायला मिळतील. म्हणजे रिझर्वेशन असेल आणि त्या उत्कृष्टपणे तिथं काय करतील? काम करतील. रिप्रेझेंटेशन मस्ट लीड टू अ पॉलिसी चेंज. ओके. मग आता इट इज एक्सपेक्टेड दॅट की तुम्हाला तिथं रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रतिनिधित्व दिलेलं आहे संसदेमध्ये, तर त्याच्यामध्ये तिथं सुधारणा होतील. कशामध्ये? तर ज्या पॉलिसीज बनतायत त्याच्यामध्ये सुधारणा होतील. मग कुठल्या-कुठल्या पॉलिसीज आहेत? जसं की फॉर एक्झाम्पल बघा, आजही जर बघायला गेलं तर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये इंडियाचा रँकिंग फार कमी आहे. इट माइट बी पॉसिबल माझ्या माहितीने 128 का 129 आपला आय थिंक रँक आहे तिथं. म्हणजेच ते काय आहे, की इट इंडिकेट्स की देअर इज अ सिग्निफिकंट गॅप म्हणजे अजून सुद्धा आपण स्टिल वी आर बिहाइंड धिस बेंचमार्क. म्हणजे जिथं आपल्याला एक्सपेक्टेड आहेत, की जिथपर्यंत महिला शोल्डर लावून, खांद्यानी खांदा लावून जबाबदारीने पुढे जातील, तर तेवढं होताना दिसत नाहीये आणि तशा प्रकारच्या पॉलिसीज आपल्याला अग्रेसिव्हली बनवणं गरजेचं आहे. रिप्रेझेंटेशन वाढलं, तर महिला पॉलिसी सुद्धा तशाच बनवतील किंवा आपलं योगदान तसंच देतील. हे इथं त्यांना सांगायचं आहे. पुढं नीड फॉर कम्प्रेहेन्सिव्ह एल्डर केअर पॉलिसी. आता कम्प्रेहेन्सिव्ह एल्डर केअर पॉलिसी तर ॲक्चुअली एक लक्षात ठेवा जेरायट्रिक्स म्हणून नावाची एक तिथं टर्मिनॉलॉजी येते, की आजकाल काय झालेलं आहे, की बघा इंडियामध्ये जवळपास आता इथून पुढं सरासरी वय जे आहे ते वाढत जाणार आहे आणि 60 वर्षाच्या पुढे ज्या महिला आहेत त्यांचे प्रश्न आहेत ना, हे फार महत्त्वाचे आहेत आणि ते अजून सुद्धा गौण आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणायचं, की तेवढे प्रामुख्याने डिस्कस केले जात नाहीत आणि तेवढं महत्त्व त्यांना दिलं जात नाही. मग या रिप्रेझेंटेशनमधून असं एक्सपेक्टेड आहे, की ज्यावेळेस महिलांना 33% आपण काय देऊ ह्याच्यामध्ये प्रतिनिधित्व देऊ, म्हणजेच याचाच अर्थ रिझर्वेशन देऊ, तर त्यावेळेस
त्यांनी एल्डर केअर पॉलिसीजवर लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ज्या वयोवृद्ध झालेल्या महिला आहेत, त्यांच्यासाठी जेवढे कार्यक्रम चालतात. जसं की बघा आता नॅशनल सोशल असिस्टन्स प्लॅन, नॅशनल सोशल असिस्टंट प्लॅन, ठीक आहे. प्रधानमंत्री वय वंदना योजना, अशा पद्धतीच्या काय असतात स्कीम्स असतात, इनिशिएटिव्हज असतात, जेंडर बजेटिंग केलं जातं, आहे ना? तर या पद्धतीचे जेवढे पण काही मेजर्स घेतले जातात, तर त्याच्यामध्ये त्या लक्ष घालतील. पुढं इंडियाज रॅपिडली एजिंग पॉप्युलेशन. ओके. आता बघा सरासरी भारतामध्ये वय जे चाललेलं आहे ते यूथचं 29 म्हणजे जर ॲव्हरेज एज काढलं, सरासरी वय काढलं, तर हे भारतीयचं 29 आहे. पण पुढच्या 20 वर्षात ते जाणार आहे. 20 वर्षात ते बदलून 40 ते 45च्या पुढे जाणार आहेत आणि लोकांचे प्रश्न परत काय होणार आहेत? नवीन तयार होणार आहेत. नवीन तिथं गोष्टी काय होणार आहेत? अडचणी निर्माण होणार आहेत. मग त्या सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तिथे काय पाहिजे, की अर्ली पॉलिटिकल ॲक्शन्स पाहिजेत. पॉलिटिकल पार्टीज मस्ट बिगिन प्रिपेअरिंग पॉलिसी अजेंडाज फॉर 2029 इलेक्शन्स. जेंडर सेन्सिटिव्ह पॉलिसीज सच ॲज डिग्निफाईड एजिंग, बेटर हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर अँड सोशल सिक्युरिटी फॉर वुमेन शुड बी इन्कॉर्पोरेटेड इन पॉलिटिकल मॅनिफेस्टो अँड गव्हर्नमेंट फ्रेमवर्क्स. म्हणजे ज्या पण काही पॉलिटिकल पार्टीज उद्या भविष्यात निवडणूक लढणार आहेत, त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हणजे जे घोषणापत्र दिलेलं आहे त्यांनी, की आम्ही निवडून आल्यावर या गोष्टी करू. तर याच्यामध्ये त्यांनी प्राधान्य देणं अपेक्षित आहे. सो असा काही डेटा आहे. हा तुम्ही काय करू शकता? नोट करू शकता आणि या डेटाला तुम्ही इंडियन सोसायटी, ठीक आहे, सोसायटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी तुम्ही काय करू शकता? वापरू शकता. ठीक आहे. सो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे आणि हळू या गोष्टी होतात. आणि आय एम शुअर की हे ज्या गोष्टी आहेत ना, ओव्हर द नाईट बिल्ड होत नाही. म्हणजे एका रात्रीमध्ये ह्या बिल्ड कधीच होत नाहीत. इट इज माय पर्सनल ओपिनियन किंवा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, की इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम टू बिल्ड दिस थिंग्स आणि टू बिल्ड आन्सर. ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहिता ना, तर तुम्हाला हे स्क्रॅचमधून असं काढत राहावं लागतं. रोज न्यूजपेपर बघावा लागतो. मला प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये कुठं काय विचारलेलं आहे का? किंवा त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत का? ते बघून काय करावं लागतं, मला माझं मटेरियल कंपाईल करावं लागतं आणि मग नंतर काय होणार आहे, तुमच्या गोष्टी तयार होणार आहेत. रिसेंटली काल मी इथून ज्यावेळेस बघत होतो, म्हणजे ज्या कोणी विद्यार्थ्यांनी राज्यसेवा दिलेली आहेत आणि 1-2 महिने झाला अभ्यासच केलेला नाही, तर आता काय झालेलं आहे, खूप वर्कलोड झालेला आहे आणि स्ट्रेस वाढलेला आहे. का? कारण कमी वेळेमध्ये हे पॉसिबलच नाहीये. सो इट इज माय हंबल रिक्वेस्ट, की जे कोणी नवीन तयारी करतायत, की कीपिंग देअर आयज ऑन 2026 किंवा 2027, त्यांनी आत्तापासूनच या गोष्टीला काय झालं पाहिजे, सजग झालं पाहिजे आणि जागरूक राहून डोळ्यात तेल घालून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तरच तुमचे बेनिफिट्स तुम्हाला कुठं दिसतील, पुढे जाऊन दिसतील. है ना? सुरुवात आत्ता करावी लागेल, त्यावेळेस ते 26-27 चे रिझल्ट्स तुम्हाला आत्ता बघायला मिळतील. सो that's it from my side. Thank you so much for bearing me for this entire 20 to 25 minutes. See you again next time. Thank you so much.